म्हणताय की आता आजपर्यंत फायनल तुमच्या आहे. आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता सुरू लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेतात, त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळत. ताब्यात तर घ्यायला तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. पाटील, तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसे जिंकत येतील, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदादागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे असं ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम यांचं आमदार असं पण म्हणणं. आहेत ते. आमदार पण आहे. आता हे कोण आहे? अमित साटम. चाटम मध्ये कोण आलं? भाजपचे आमदार चाटम साटम. नवीनच आलं हो आता. त्याला नंतर बघू. आता तुम्ही म्हणता की उपोषण आता फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केला आहे. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांजवळ काय आणि काहीतरी मुख्यमंत्र्यांनी निरोप घेऊन सांगितलं. आले असावेत का ते आज सरकारकडून सकारात्मक? आता तुमच्या साक्षीनच होणार आहे. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ? काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत दोन उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का, कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का, काय काय आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का, काय आहे का, कसं आहे का मोर्चावर दबाव आणून काही लादायचं आहे का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच आहेत. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठं 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला तर काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले भाऊ 10 महिने झालं भाऊ वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे. मग खरं आहे ते. जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं, सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागे घेतले नाही, मराठ्यांचे पोरं बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत, याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले व 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाहीये. आमचं तर सगळं वाटोळंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही.